नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीच्या सामान्य विज्ञान या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 1 नैसर्गिक संसाधने हवा, पाणी आणि जमीन हा भाग आज आपण पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया। मुलांनो, ही शेजारची आकृती पहा आणि निरीक्षण करा। यावर आधारित काही प्रश्न आणि उत्तरे आपण समजून घेऊया। बघा, आपल्याला पहिला प्रश्न विचारला आहे की पक्षी कोठे आहेत। आता बघा, आकृतीमध्ये पक्षी हवेमध्ये उडताना दिसत आहे। आता दुसरा प्रश्न बघा, गाई कोठे चरत आहे। आता आकृतीमध्ये बघा, गाई जमिनीवर चरत आहे। तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारले आहे की रस्ता आणि झाडे कोठे आहेत। आकृतीमध्ये आपल्याला रस्ता आणि झाडे जमिनीवर असल्याचे दिसते आहे। चौथ्या प्रश्नामध्ये विचारले आहे, नदी कोठून कोठे वाहत आहे। आकृतीमध्ये आपल्याला नदी डोंगरामध्ये उगम पावलेली दिसते आहे आणि उंच भागाकडून उताराकडे वाहताना ती दिसत आहे। पाचव्या प्रश्नामध्ये आपल्याला विमान कोठे आहे असे विचारले आहे। पक्ष्यांप्रमाणेच विमानसुद्धा हवेमध्ये उडताना दिसत आहे। आता 6वा प्रश्न बघा, 6व्या प्रश्नामध्ये आपल्याला मासे कुठे आहेत असा प्रश्न विचारला आहे। आकृतीमध्ये मासे आपल्याला पाण्यामध्ये असल्याचे दिसत आहे। तर 7व्या प्रश्नामध्ये होडी कशावर तरंगत आहे असे विचारले आहे आणि होडी आपल्याला पाण्यावर तरंगताना दिसत आहे। आकृतीमध्ये आपल्याला पृथ्वीची आवरणे दाखवलेली आहेत। पहिला आहे शिलावरण। जमिनीच्या पृष्ठभागापासून 100 किलोमीटर खोलीपर्यंतच्या भागाला शिलावरण असे म्हणतात। थोडक्यात शिलावरण म्हणजे जमिनीचा भाग। दुसरे आवरण म्हणजे जलावरण। जलावरण हा पाण्याचा भाग आहे। तर तिसरा भाग हा वातावरणाचा आहे। पृथ्वीभोवती असणाऱ्या हवेच्या आवरणाला वातावरण असे म्हणतात। आपल्याला या तिन्ही आवरणांमध्ये सजीवांचे अस्तित्व असल्याचे दिसते आहे। जसे पाण्यामध्ये मासे आहेत, जमिनीवर गायी चरताना दिसत आहे, तर पक्षी हवेमध्ये उडताना दिसत आहे। पृथ्वीच्या ज्या भागामध्ये सजीवांचे अस्तित्व असते अशा भागाला जीवावरण असे म्हणतात आणि जीवावरणामध्ये शिलावरण, जलावरण आणि वातावरण या तिन्ही आवरणांचा समावेश होतो। ही तिन्ही आवरणे निसर्ग निर्मित आहे। आपल्या पृथ्वीच्या सभोवताली हवेचे आवरण आहे, तर पृथ्वीचा पृष्ठभाग हा जमीन व पाण्याने व्यापलेला आहे, म्हणजे शिलावरण व जलावरणाने बनलेला आहे। जमिनीचा भाग तर आपल्याला दिसतो आहे, पण पाण्याखाली सुद्धा जमीनच आहे हे लक्षात घ्या। पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जमीन व पाण्यापैकी पाण्याचा भाग हा जास्त आहे। याचे प्रमाण 71% इतके आहे, तर जमिनीचा भाग हा फक्त 29% इतका आहे। मुलांनो, थोडा विचार करा, माणसाला किंवा सजीवांना जगण्यासाठी कशाची आवश्यकता असते। तुम्ही म्हणाल, सर, माणसाला जगण्यासाठी अन्नाची गरज असते। बरोबर आहे। माणसाच्या मूलभूत गरजा या अन्न, वस्त्र आणि निवारा आहे। काही सजीवांच्या यापेक्षा कमीही असतील। या सर्व गरजा तयार होण्यासाठी जमिनीची आवश्यकता असते। जमीन या घटकामुळेच अन्न, वस्त्र आणि निवारा या गरजा पूर्ण होऊ शकतात। तसेच जगण्यासाठी हवा आणि पाण्याची सुद्धा गरज असते। आपल्याला माहीत आहे, पाण्याला जीवन असे म्हणतात आणि हवेशिवाय माणूस जगू शकत नाही। म्हणून पृथ्वीवरील सजीवसृष्टी टिकून राहण्यासाठी आणि त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी हवा, पाणी आणि जमीन या घटकांची आवश्यकता असते। या घटकांनाच आपण नैसर्गिक संसाधने असे म्हणतो। आता या तिन्ही घटकांचा आपण सविस्तरपणे अभ्यास करूया। प्रथमतः आपण हवा याविषयी माहिती पाहूया। आपण मागाशी पाहिले की वातावरण म्हणजे पृथ्वी सभोवतालचे हवेचे आवरण। या वातावरणामध्ये एकूण 5 थर आहेत। पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आकाशात एका ठराविक अंतरानुसार या थरांना अनुक्रमे तपांबर, स्थितांबर, मध्यांबर, आयनांबर आणि बाह्यांबर अशी नावे दिलेली आहेत। यातील तपांबर साधारणतः 12 किलोमीटरपर्यंतचा भाग आहे, तर स्थितांबर हा 50 किलोमीटर आहे, तर मध्यांबर हा 90 किलोमीटर आणि आयनांबर हा 800 किलोमीटर आणि बाह्यांबर हा 3000 किलोमीटरपर्यंतचा भाग आहे। या 5 थरात वेगवेगळ्या प्रमाणात वायूंचे प्रमाण आढळते।
आता वातावरणात फक्त हवाच नसते, तर हवेबरोबर नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड असे 6 निष्क्रिय वायू, नायट्रोजन डायऑक्साईड, पाण्याची वाफ तसेच धूलिकण यांचासुद्धा वातावरणातील हवेमध्ये समावेश असतो. या 5 थरांपैकी तपांबराच्या पहिल्या थरामध्ये एकूण वायूच्या प्रमाणापैकी 80% वायू हे तपांबर या थरामध्ये आढळतात. स्थितांबरामध्ये वायूचे प्रमाण हे फक्त 19% असते. पुढे मध्यांबर म्हणजेच दलांबर व आयनांबरांपासून वायूचे प्रमाण हे कमी होत जाते. बाह्यांबर व त्या पलीकडे मात्र वायू आढळत नाही. तो निर्वात असा भाग आहे. यातून तुम्हाला समजले असेल की पृथ्वी सभोवताली अनेक वायूंचे मिश्रण आणि वातावरणाचा प्रमुख घटक म्हणजे हवा होय. वायूंबरोबरच धूलिकण, पाण्याची वाफ म्हणजे बाष्प यांचासुद्धा समावेश हवेमध्ये होत असतो. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसजसे वर जावे तसतशी हवा ही विरळ होत जाते, म्हणजे कमी होत जाते. आता ही आकृती बघा. यात आपण हवेमध्ये असणाऱ्या विविध घटकांचे प्रमाण पाहणार आहोत. बघा, हवेमध्ये जवळजवळ 78% प्रमाण हे नायट्रोजनचे आहे, तर 21% प्रमाण हे ऑक्सिजनचे आहे. तसेच आर्गॉन वायूचे प्रमाण हे 0.9% एवढे आहे. इतर वायू आणि घटकांचे प्रमाण हे 0.060% एवढे, तर कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण हे 0.03% एवढे आहे. यातून एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की आपण ज्या हवेवर जगतो ते ऑक्सिजनचे प्रमाण हवेमध्ये फक्त 21% आहे. म्हणून प्रदूषण कमी करणे आणि हवा शुद्ध ठेवण्यासाठी झाडांची लागवड करण्यास सांगितले जाते. आता या हवेमध्ये असणाऱ्या वायूंचे काही उपयोगसुद्धा आहेत. त्यांचा वापर कशासाठी केला जातो ते पहा. नायट्रोजन हा वायू सजीवांना आवश्यक प्रथिने मिळवण्यासाठी मदत करतो. अमोनिया निर्मितीमध्ये सुद्धा, तसेच खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी नायट्रोजनचा उपयोग होत असतो. तसेच ऑक्सिजन हा वायू सजीवांना श्वसनासाठी तसेच ज्वलनासाठी सुद्धा उपयोगी आहे. ऑक्सिजनाशिवाय कोणताही अग्नी पेटू शकत नाही. हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडसुद्धा वायू असतो. वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करण्यासाठी हवेतील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि अन्न निर्मिती करतात. तसेच आग विझवण्यासाठी जे अग्निशामक नळकांड्या वापरतात त्यामध्ये सुद्धा कार्बन डायऑक्साईड वायू असतो. त्याचबरोबर ऑर्गॉन या वायूचा वापर विजेच्या बल्बमध्ये करत असतात, तर हेलियम वायूचा वापर हा कमी तापमान मिळवण्यासाठी तसेच विनापंख्याच्या इंजिनावर चालणाऱ्या विमानांमध्ये वापरण्यात येतो. तसेच निऑन हा वायू जाहिरातींसाठीच्या रस्त्यावरच्या दिव्यामध्ये त्याचा वापर केला जातो. तर क्रिप्टॉन वायूचा वापर फ्लोरोसेंट पाईपमध्ये केला जातो आणि झेनॉन हा वायूचा उपयोग फ्लॅश फोटोग्राफीमध्ये केला जातो. हे होते हवेतील काही वायूंचे उपयोग. मुलांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. हवेतील विविध वायू आणि घटकांच्या समतोलामुळे पृथ्वीवरील सजीवसृष्टी आजही टिकून आहेत. जीवनासाठी आवश्यक सूर्यप्रकाश आणि उष्णता पृथ्वीपर्यंत पोचवण्यासाठी तसेच अन्य घातक घटकांना थांबवण्यासाठी वातावरण ही अत्यंत महत्त्वाची गाळणी आहे. धुके, ढग, हिम आणि पाऊस यांची निर्मितीसुद्धा वातावरणामुळे शक्य होत असते. एकंदर सजीवसृष्टीचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी पोषक अशा गोष्टी या वातावरणामुळे निसर्गतः घडत असतात. आता ही तिन्ही चित्र पहा आणि ओळखा यात काय साम्य आहे. ही तिन्ही चित्र वेगवेगळ्या ठिकाणची आहेत, पण त्यामध्ये असणारे साम्य म्हणजे त्यातून बाहेर पडणारा धूर, मग तो कारखान्यातील चिमणीतला असो किंवा गाड्यांमधून बाहेर पडणारा असो, नाहीतर जंगलामध्ये लागलेल्या आगीचा असो. या धुरामुळे एकच गोष्ट घडणार, ती म्हणजे वायू प्रदूषण. हा धूर थेट वातावरणातील हवेमध्ये मिसळतो. मोठमोठे उद्योगधंदे यांच्यामधल्या इंधनाच्या ज्वलनातून तसेच लाकूड, कोळसा यांच्या अपूर्ण ज्वलनातून घातक वायू बाहेर पडत असतात. यामुळे वायू प्रदूषण होत असते. तसेच पेट्रोल, डिझेल, रॉकेल, लाकूड इत्यादी सर्व इंधने आहेत. यांच्यासारख्या इंधनांच्या ज्वलनातून सुद्धा नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड
आणि काजळी यासारखे घातक असे घटक वातावरणामध्ये मिसळले जातात. याचा विपरीत परिणाम पर्यावरणावर होत असतो. मुलांनो, ओझोनच्या थराला पृथ्वीवरील सजीवसृष्टीचा संरक्षक कवच असे म्हणले जाते. पण हा ओझोनचा थर नेमका कुठे असतो, तो कशाप्रकारे काम करतो ते लक्षपूर्वक समजून घ्या. ओझोन वायूचा थर हा स्थितांबर या थराच्या खालच्या भागामध्ये आढळतो. साधारणतः पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 16 ते 25 किलोमीटर अंतरावर या थराचे अस्तित्व आहे. ओझोनचा थर हा ऑक्सिजन या वायूसारखा सजीवांना जगण्यासाठी उपयोगी पडत नसला तरी सजीवांना जगवण्यासाठी एखाद्या ढालीसारखा काम करतो आहे. पावसामध्ये भिजू नये म्हणून आपण छत्री वापरतो. छत्री जशी पावसापासून आपलं संरक्षण करते, तसंच हा ओझोन वायूसुद्धा एखाद्या छत्रीसारखं आपलं संरक्षण करण्याचं काम करत असतो. आता हा ओझोनचा थर कसं काम करतो बघा. आपल्याला माहीत आहे की सूर्याचा प्रकाश हा आपल्या पृथ्वीवर पडतो. आपल्या सर्वांना उजेड असल्याने छान वाटते, पण या सूर्यापासून पृथ्वीवर येणारी किरणे ही अतिशय दाहक असतात. त्यांची तीव्रता खूप जास्त असते. ही अतिनील किरणे जेव्हा ओझोन या वायूच्या थरामध्ये प्रवेश करतात तेव्हा या किरणांची तीव्रता कमी होते. म्हणजे ओझोन वायू ही अतिनील किरणे शोषून घेत असतो. मग अशी शोषलेली सौम्य स्वरूपाची किरणे पृथ्वीवर येत असतात. मग विचार करा, ओझोनचा जर थर नसता तर या अतिनील किरणांनी सजीवसृष्टीचे काय झाले असते. म्हणून ओझोनच्या थराला सजीवसृष्टीचा संरक्षक कवच असे म्हणतात. पण आपल्या घरातील AC, फ्रीज यामध्ये हवा थंड करण्यासाठी वापरले जाणारे क्लोरोफ्लोरोकार्बन्स तसे कार्बन टेट्राक्लोराईड हे रासायनिक वायू हवेमध्ये मिसळल्यास ओझोन वायूच्या थराचा नाश होतो. म्हणून सर्व मानवजातीला ओझोनचे महत्त्व लक्षात यावे यासाठी 16 सप्टेंबर हा दिवस ओझोन संरक्षण दिन म्हणून मानला जातो. मुलांनो, तुम्हाला हे माहीत आहे का? मुंबई, पुणे आणि नागपूर यासारख्या महानगरांमध्ये रहदारीच्या ठिकाणी हवेमध्ये असणाऱ्या विविध घटकांचे प्रमाण दाखवण्यासाठी विशिष्ट प्रकारचे फलक लावलेले आहेत. या फलकामुळे त्या ठिकाणच्या हवेतील घटकांचे प्रमाण लोकांना समजते. आता जरा डोके चालवा. जर आपल्या पृथ्वीवर हवा नसती तर काय झाले असते याचा विचार करा आणि याचे उत्तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. नैसर्गिक संसाधनाच्या हवा या घटकाची माहिती आपण पाहिली. आता पाणी या घटकाविषयी आपण पाहूया. मुलांनो, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्याला वेगवेगळ्या कामासाठी पाण्याची गरज असते. आता आपण कोणत्या कामासाठी पाण्याचा वापर करतो ते या तक्त्याच्या सहाय्याने पाहूया. या तक्त्यामध्ये एक माणूस दिवसभरामध्ये अंदाजे किती पाणी वापरू शकतो ते पाहूया. पाण्याचा वापर हा थोडा कमी जास्त असू शकेल, तरी एक अंदाजे आकडेवारी आपण या ठिकाणी काढूया. तक्त्यामध्ये एका बाजूला ज्या कामासाठी पाणी वापरायचं आहे त्याचं नाव असणार आहे आणि दुसऱ्या बाजूला अंदाजे आपण किती पाणी वापरणार त्याची लिटरमध्ये आकडेवारी येणार आहे. प्रथमतः आंघोळीपासून सुरुवात करूया. आंघोळीसाठी आपण साधारणतः 1 बादली पाणी वापरतो. आता प्रत्येकाच्या घरात वेगवेगळ्या आकाराच्या बादल्या असू शकतील, पण अंदाजे 10 लिटर पाणी हे एका बादलीमध्ये मावत असते. आता आंघोळीसाठी आपण 10 लिटर पाणी इथे घेऊया. त्यानंतर दात घासण्यासाठी अंदाजे 2 लिटर एवढे पाणी आपण वापरतो. कपडी आणि भांडी धुण्यासाठी सुद्धा अंदाजे 100 लिटर इतकं पाणी आपण वापरू शकतो. तसेच फरशी पुसण्यासाठी सुद्धा 10 लिटर आणि स्वयंपाकासाठी सुद्धा 10 लिटर असे पाणी आपण वापरू. आता स्वयंपाकासाठी भाज्या, तांदूळ, डाळी या धुवाव्या लागतात, तेव्हा 10 लिटर पाणी आपण या ठिकाणी अंदाजे धरूया. साधारणतः दिवसभरामध्ये आपण 4 लिटर इतके पाणी पितो. आता या ठिकाणी एकूण किती लिटर पाणी वापर झाला बघा. दिवसभरात एका व्यक्तीला अंदाजे 136 लिटर इतकं पाणी लागेल. ही आपली एक अंदाजे आकडेवारी आहे, हे लक्षात ठेवा. कदाचित काही व्यक्तींना जास्तही लागेल. जर एक व्यक्ती 136 लिटर पाणी वापरत आहे तर घरामध्ये जर 4-5 माणसे असतील तर आलेल्या एकूण आकडेवारीला घरातील माणसाच्या संख्येने जर गुणलं तर त्या ठिकाणी येणारे जे काही उत्तर आहे ते त्या घरातील एका दिवसाचा पाण्याचा वापर असेल. यावरून आपल्याला अनेक कामांसाठी पाणी वापरावे लागते हे या ठिकाणी समजते.
पिण्यासाठी आपण 3 ते 4 लिटर पाण्याची आपल्याला गरज असते. तसेच इतर सजीवांनासुद्धा पाण्याची गरज असते. आपल्याला जसे पिण्यासाठी 3-4 लिटर पाणी लागते, तसे प्रत्येक सजीवाला त्यांच्या शरीराच्या आकारमानानुसार पाणी लागते. गावाकडे बघा, जनावरं पाण्यासाठी घेऊन जातात. एक जनावर एक अख्खी बादली पाणी पित असतं. एक बादली म्हणजे 10 लिटर पाणी एकटं जनावर पित असतं. थोडक्यात सांगायचं एवढंच आहे, प्रत्येक सजीवाला पाण्याची गरज असते आणि ती वेगवेगळी असते. यावरून सजीवांसाठी असलेलं पाण्याचं महत्त्व आपल्याला लक्षात येतं. आता पाणी कसे तयार होते ते पहा. हायड्रोजन वायूचे हवेमध्ये ज्वलन झाल्यास त्याचा ऑक्सिजनशी संयोग येतो आणि या संयोगातून पाण्याची निर्मिती होते. थोडक्यात पाणी तयार होण्यासाठी हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांची आवश्यकता असते. आता मागील इयत्तेमध्ये आपण पाण्याची वैशिष्ट्ये आणि गुणधर्म शिकलेलो आहोत. जसे पाणी रंगहीन आहे, चवहीन आहे, गंधहीन आहे, तसेच पाण्याला आकार नाही आणि प्रवाहिता यासारखे पाण्याचे गुणधर्म आणि वैशिष्ट्ये आपण पाहिलेले आहेत. सर्वसाधारणपणे पाणी आपण 3 स्वरूपामध्ये म्हणजे 3 अवस्थांमध्ये पाहतो. जसे पाण्याला थंड केलं की त्याचा बर्फ होतो. अशा वेळेस पाण्याला त्या वस्तूमध्ये ठेवून गोठवले जाते. त्या वस्तूचा आकार पाण्याला भेटतो, म्हणजे पाणी स्थायू स्वरूपामध्ये आपल्याला दिसते. त्याच बर्फाला थोडं गरम केलं तर त्याचं पुन्हा पाणी होईल, म्हणजे द्रव रूपामध्ये पाणी आपल्याला दिसेल. आणि या पाण्याला पुन्हा गरम केलं म्हणजे त्याला उष्णता दिली तर ते पाणी उकळायला लागेल आणि त्यातून वाफा बाहेर पडतील. म्हणजे पाण्याची वाफ झाली म्हणजे वायूमध्ये त्याचे रूपांतर होते. म्हणून पाण्याच्या स्थायू, द्रव आणि वायू अशा 3 अवस्था आपल्याला पाहायला मिळतात. तसेच पाण्याला रंग, चव, आकार आणि वासही नसतो. त्यामुळे अनेक पदार्थ पाण्यामध्ये सहज विरघळत असतात. म्हणून पाण्याला वैश्विक विद्रावक असे म्हणतात. आता पाण्यात कोणकोणत्या वस्तू विरघळतात ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तसेच प्राण्यांमधील रक्त, वनस्पतींमधील रसद्रव्य यांच्यामध्ये सुद्धा पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. आपल्या शरीरात सुद्धा रक्तापेक्षा पाण्याचे प्रमाण हे जास्त आहे. म्हणून कोणत्याही सजीवाला पाण्याशिवाय जिवंत राहणे शक्य नाही. म्हणून पाण्याला जीवन असे म्हणतात. म्हणून मुलांनो, आपण पाण्याचा काटकसरीने आणि काळजीपूर्वक वापर केला पाहिजे. सर, सुरुवातीला तुम्हीच सांगितलं की पृथ्वीवर 29% जमीन आहे आणि 71% पाणी आहे. म्हणजे जमिनीपेक्षा पाणी जास्त आहे. मग पाणी का काटकसरीने आणि जपून वापरायचं? मुलांनो, तुम्हाला असा प्रश्न पडणं साहजिकच आहे. आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐका आणि फळ्यावरच्या आकृतीकडे पाहून समजून घ्या. आता आपल्या फळ्यावर उपलब्ध असलेल्या एकूण पाणी साठ्यापैकी जवळजवळ 97% पाणी हे समुद्र आणि महासागरांमध्ये आहे. हे समुद्राचे पाणी खारट असते. असे खारट पाणी पिण्यासाठी आपण वापरणार तर नाही आणि असे पाणी आपल्या उपयोगाचे सुद्धा नाही. बघा, एकूण 100% पैकी 97% पाणीसाठा हा समुद्रामध्ये आणि महासागरांमध्ये आहे, जो आपल्या उपयोगाचा नाही. 97% गेले. आता खाली राहिले 3% पाणीसाठा. या 3% पैकी 2.7% पाणी हे बर्फाच्या स्वरूपात तसेच भूजलाच्या स्वरूपात आणि इतर पाणी आहे. हे पाणी मिळवायला आपण सतत बर्फ तर वितळवत बसणार नाही आणि जमीन खोदून पाणीसुद्धा काढणार नाही. म्हणजे 2.7% पाणीसुद्धा आपल्याला भेटत नाही. मग सांगा, आपल्या उपयोगासाठी पाणीसाठा खाली राहिला किती? आपल्याला उपयोगी असलेले पाणी फक्त 0.3% एवढेच आहे, जे आपल्याला पावसाच्या स्वरूपामध्ये दिसते आणि धरणे, तळी, विहिरी, कालवे, नदी नाले यांच्यामध्ये दिसते. हा जेवढा साठा आहे तेवढा सर्व सजीवांना पुरेल असा आहे. पण कधीकधी धरणातील पाणी कमी होते, नद्या आटतात. मग सर्वांना पाणी उपलब्ध व्हावे म्हणून पाणी जपून वापरा असे आपल्याला सांगितले जाते. आता हे चित्र पहा. यामध्ये पाण्याचा वापर कोणकोणत्या कारणांसाठी केला जात आहे? या चित्रामध्ये बघा, डोंगरातून नदी वाहत आहे आणि नदीवर एक धरण बांधलेले दिसते आहे. धरणामुळे नदीतून वाहून जाणारे पाणी अडवले जाते. आता धरणातून सोडलेले पाणी कोणकोणत्या कामासाठी वापरतात ते बघा. नदीच्या एका बाजूला एक कारखाना आहे, यासाठी सुद्धा पाणी वापरतात. त्याच्या एका बाजूला शेती आहे. आपल्याला माहीत आहे शेतीला सुद्धा पाणी लागते.
बाजूला गाव दिसत आहे. पाणी साठवणुकीसाठी पाण्याची टाकी सुद्धा गावामध्ये बांधलेली दिसते आहे. काही लोक गाडी धुताना दिसत आहे, तर काही महिला नदीवर कपडे धुताना दिसत आहे. काही जण नदीमध्ये पोहण्याचा आनंद घेत आहे. आता मनुष्य प्राणी एवढेच पाणी वापरतो, तसेच इतर पशुपक्षी सुद्धा असा वापर करतात का? तर नाही. ते फक्त पिण्यासाठी आणि गरमी असेल तर शरीर थंड ठेवण्यासाठी अंग भिजवताना आपल्याला दिसतात. या पलीकडे कोणताही प्राणी पाण्याची साठवणूक करताना आपल्याला दिसत नाही. आता पाऊस कसा पडतो हे तुम्ही शिकला आहात. जलचक्र सुद्धा तुम्हाला माहीत आहे. पाऊस पडण्यासाठी महत्त्वाची असते ती म्हणजे पाण्याची वाफ, आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याची वाफ ही समुद्र आणि महासागराकडून पुरवली जाते, तेव्हा पाऊस पडतो. आणि हे जलचक्र वर्षानुवर्ष असेच चालू राहते. हाच पाऊस जमिनीवर पडून गोड्या पाण्याचे स्रोत निर्माण होतात. गोडे पाणी म्हणजे पिण्यायोग्य पाणी असा त्याचा अर्थ आहे. पाण्याचे नैसर्गिक आणि मानवनिर्मित असे स्रोत आहेत. यामध्ये नदी, ओढे, झरे, सरोवरे, तळी हे निसर्गात तयार झालेले स्रोत आहेत. तर पाणी साठवण्याच्या हेतूने माणसाने धरणे, विहिरी, कूपनलिका यांसारखे स्रोत निर्माण केलेले आहेत. सततची वाढणारी लोकसंख्या, उद्योगधंदे, शेती यासाठी पाण्याचा बेसुमार वापर होतो आहे. यामुळे उपलब्ध पाणी कमी पडू लागले आहे. यामुळे पाणी टंचाईसारखी समस्या आता भेडसावत आहे. आजही आपल्याला महाराष्ट्रातील काही भाग हा पाणी टंचाईचा सामना करताना दिसत आहे. कधी कधी आई म्हणते, उद्या नळाला पाणी येणार नाही, पाणी भरून ठेवले आहे, विनाकारण नासवू नका, असे सांगून आई आपल्याला पाण्याची बचत करायला सांगितलेले असते. मुलांनो, काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. पाण्याचा वापर काटकसरीने करा. विनाकारण घरातील पाण्याचे नळ चालू ठेवू नका. तसेच पाणी अडवा, पाणी जिरवा, शक्य असेल तिथे पाणी साठवा. त्याचबरोबर पाण्याचा शक्य तिथे पुनर्वापर करा, कारण साठवलेले पाणी लगेच शिळे होत नाही. आणि महत्त्वाचे म्हणजे तुम्ही पाण्याचे महत्त्व समजून घ्या आणि इतरांनाही सांगा. आपण नैसर्गिक संसाधनाच्या हवा आणि पाणी हा घटक आपण पाहिला आहे. आता आपण जमीन या घटकाविषयी पाहूया. मुलांनो, आपण जमिनीवर राहतो. आपल्या सभोवतालच्या परिसरामध्ये आपण फिरतो, तेव्हा इतर प्राणी आणि झाडे सुद्धा आपल्याला दिसतात. आपण जेव्हा गावाला जातो तेव्हा गाडीच्या खिडकीतून आपण कुतूहलाने बाहेर पळणारी झाडे आणि रस्ते पाहतो. मग सगळीकडे सपाट जमीन आपल्याला दिसते का? तर नाही. कधी कधी आपल्याला छोटे मोठे डोंगर, दर्या, नद्या, घाट, रस्ते दिसतात. कुठे उंच भाग आहे तर कुठे खोलगट भाग आहे. थोडक्यात सांगायचे एवढेच आहे की सगळीकडे जमीन सारखी आणि सपाट नाही. अक्षरशः कुठे बऱ्याच ठिकाणी मातीचा रंग आपल्याला लाल दिसतो, तर कधी फिकट पिवळा दिसतो, तर कुठे काळी जमीन आपल्याला दिसते. तुम्ही जमिनीवर वावरता, खेळता, काय दिसतं मातीमध्ये? फक्त माती आणि छोटे मोठे दगड. याचीच तर माती बनलेली असते. तुम्ही आजपर्यंत एखादं झाड तर नक्कीच लावलं असेल. त्या झाडासाठी खड्डाही खणला असेल. मग खड्डा खोदत असताना काय काय बाहेर निघालं? छोटे मोठे दगड आणि माती. जमीन ही छोटे मोठे दगड आणि माती यांची मिळून बनलेली असते. जमीन ही निसर्गतः तयार झालेली आहे. माणूस जमीन निर्माण करत नाही. या जमिनीवर सर्व भूचर प्राणी राहतात. माणसासारखे प्राणी घरे बांधत असतात, तर उंदीर आणि सशासारखे प्राणी हे जमिनीमध्ये बीळ करून राहतात. सजीव जमिनीचा वापर आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी करत असतात. तसेच आपणही जमिनीचा वापर शेती, तसेच घरे आणि रस्ते बांधण्यासाठी करत असतो. तसेच जमिनीवर असलेल्या जंगलातील वनस्पती व प्राणी यांचा सुद्धा वापर आपण करून घेत असतो. जमिनीचा आपल्याला एवढाच उपयोग नाही, तर जमिनीतून आपल्याला खनिजे, खनिज तेल आणि भूगर्भीय वायूसुद्धा उपलब्ध होतात. यातून एक गोष्ट आपल्याला समजली, जमीन सजीवांच्या गरजा पूर्ण करते. म्हणून हवा, पाणी यांच्याबरोबर जमीन हे सुद्धा एक महत्त्वाचे आणि निसर्गामधून उपलब्ध होणारे संसाधन आहे. आता ही जमीन कशाची बनलेली असते ते आपण पाहूया. पहिल्यांदा एक कृती करा. घरामध्ये रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्या असतील, त्यातील एक बाटली घ्या आणि झाकणाकडील अर्धा भाग कापून टाका. बाटली ही पारदर्शक असली पाहिजे, म्हणजे आतमधील सगळं दिसेल. रंगीत बाटली घेऊ नका. या बाटलीमध्ये सर्वप्रथम मोठे दगड टाका. मोठे म्हणजे बाटलीमध्ये बसतील असे छोटे टाका. त्यानंतर वर बारीक दगड टाकायचे आहेत. त्यानंतर वाळू टाका.
वाळूमध्ये मोठे खडे नसावे, शक्यतो बारीक वाळू असावी. या थरावर माती टाका आणि त्यानंतर पालापाचोळा त्यावरती टाकावा. हे सर्व करून झाल्यावर बाहेरून बाटली कशी दिसते बघा. ही बाटली जशी दिसेल तशीच आपली जमीनसुद्धा आहे. त्यांचेसुद्धा असे थरावर थर असतात. तुम्ही गावाला जात असताना जेव्हा घाटातून गाडी जाते तेव्हा रस्त्याच्या बाजूचा डोंगराचा कातरलेला भाग आपल्याला दिसतो, तेव्हा असे थरावथर आपल्याला दिसत असतात. तसेच एखाद्या बिल्डिंगच्या कामासाठी खड्डे खोदले जातात तेव्हा सुद्धा जमिनीचा उभा थर आपल्याला दिसतो. त्यात सुद्धा छोटे मोठे दगड, माती असे थर आपल्याला दिसतात. हे नुसतं ऐकून समजणार नाही. मी या ठिकाणी या चित्राच्या माध्यमातून तुम्हाला दाखवलं आहे, पण प्रत्यक्ष बघा आणि निरीक्षण करा. जमिनीचा सर्वात वरचा थर हा परिपक्व मृदेचा असतो, ज्यामध्ये आपण शेती पिकवत असतो. हा थर वनस्पती आणि प्राण्यांच्या अवशेषांच्या कुजण्याने तयार झालेला असतो. या मृदेला कुथित मृदा असे म्हणतात. असा थर मोठ्या जंगलांमध्ये आढळत असतो, कारण जंगलामध्ये भरपूर पालापाचोळा पडतो. छोट्या मोठ्या काटक्या प्राण्यांचे अवशेष असतात. ते कुजल्याने तेथे कुथित मृदा तयार होत असते. त्याखालील जमीन वाळू, माती, बारीक खडी, कृमी, कीटकांनी युक्त असते. या मातीच्या थराला मृदा असे म्हणतात. त्याखालील जमिनीमध्ये माती, झाडांची मुळं आणि खडकांचे तुकडे असतात. ही मृदा अपरिपक्व अशी असते. या खालील भागामध्ये मातीचे प्रमाण कमी होते. हे थर मूळ खडकांचे असतात. मातीमध्ये आढळणारे खनिज हे या खडकामधूनच येत असतात. म्हणून प्रत्येक भागामध्ये आपल्याला वेगवेगळ्या रंगाची माती दिसते. एखाद्या भागातील मातीचा रंग आणि पोत या दोन्ही बाबी मूळ खडकापासून ठरतात, कारण खडकांची झीज होऊन माती तयार होत असते. जमिनीवरील मृदा ही नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण होत असते. ऊन, वारा, पाऊस यासारख्या बाह्य कारकांमुळे मूळ खडक हे फुटतात, त्यांचे तुकडे होतात. खडकांची झीज होऊन त्यापासून खडी, वाळू, माती तयार होत असते. या घटकामध्ये सूक्ष्मजीव, कृमी आणि कीटकसुद्धा आढळतात. तसेच उंदीर आणि घुशीसारखी कृदंत प्राणी म्हणजे कुरतडणारे प्राणीही आढळतात. तसेच झाडांची मुळे ही खोलवर जातात, त्यामुळे खडकांची झीज होत असते. मृदा निर्मिती ही अतिशय संथ गतीने आणि सतत सुरू असणारी प्रक्रिया आहे. परिपक्व मृदेचा 2.5 सेंटीमीटर जाडीचा थर तयार होण्यासाठी हजारो वर्ष लागतात. पण पूर परिस्थिती तसेच वादळी वारे, खाणकाम यामुळे मृदा अल्पावधीमध्ये नष्ट होते. पुरामुळे मृदेचा वरचा थर हा पाण्याबरोबर वाहून जातो आणि खडक उघडे पडतात. अशा प्रकारे जमिनीची धूप होते. जमिनीची धूप थांबवण्यासाठी सोपा उपाय म्हणजे झाडे लावणे. तसेच गवत, झाडे, झुडपे यामुळे जमिनीची धूप कमी होते, कारण झाडांची मुळे ही माती घट्ट धरून ठेवत असतात. म्हणून झाडे लावा आणि झाडे जगवा. मुलांनो, तुम्हाला हे माहीत आहे का? मृत वनस्पती आणि प्राणी यांचे सूक्ष्मजीवामार्फत विघटन होते, म्हणजे ते कुजून जो थर तयार होतो त्याला कुथित मृदा म्हणजेच ह्युमस असे म्हणतात. ही कुथित मृदा जमिनीतील पोषक घटक पुरवते, त्यामुळे झाडांची वाढ ही जोमाने होत असते. तसेच मृदेमध्ये हवा खेळती ठेवणे, माती पाणी घट्ट धरून ठेवणे या कामी देखील कुथित मृदा महत्त्वाची आहे. चांगल्या सुपीक जमिनीत मृदेच्या वरच्या थरात कुथित मृदेचे प्रमाण सुमारे 33% ते 50% एवढे असते. मुलांनो, तुम्ही वारंवार मृदा हा शब्द ऐकत असाल, पण मृदा म्हणजे माती नाही. अपक्षय झालेल्या खडकांचा भुगा, अर्धवट किंवा पूर्णपणे कुजलेले सेंद्रिय पदार्थ आणि असंख्य सूक्ष्मजीव हे मृदेमध्ये असतात. मृदेत जैविक आणि अजैविक घटकांची सतत आंतरक्रिया होत असते. मृदा ही एक परिपूर्ण परिसंस्था आहे, तर माती हा एक पदार्थ आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर कुंभार वापरतो ती माती असते आणि शेतकरी वापरतो ती मृदा असते. मृदेच्या जैविक घटकामध्ये वनस्पतींची मुळे, पालापाचोळा, मृत प्राण्यांचे अवशेष इत्यादींचा समावेश होतो. तर अजैविक घटकामध्ये हवा, पाणी, मृदा, खडक इत्यादी भौतिक आणि रासायनिक घटकांचा समावेश होतो. मुलांनो, एकेकाळी पृथ्वीवर अनेक उलथापालथी घडलेल्या होत्या. त्यावेळी मनुष्य प्राणी अस्तित्वात नव्हता. या घटनांमुळे जमिनीवरची जंगले भूगर्भामध्ये गाडली गेली. त्यानंतर सजीवांच्या मृत अवशेषांपासून जीवाश्म इंधन बनण्याची प्रक्रिया भूगर्भामध्ये घडत गेली.
त्यावेळेस घडलेल्या उलथापालथीमुळे आज आपल्याला भूगर्भातून खनिजे तेल या जीवाश्म इंधनापासून पेट्रोल, डिझेल, रॉकेल किंवा केरोसिन यासारखे इंधने तर डांबर, मेण यासारखे उपयुक्त पदार्थ आपल्याला मिळतात. मुलांनो, भारतीय उपखंडाच्या हवामानाचा अभ्यास करण्यासाठी भारतीय हवामानशास्त्र संस्था 1875 स्थापन करण्यात आली. ही संस्था हवामानाचे निरीक्षण करून हवामानविषयक अंदाज वर्तवण्याचे मुख्य काम करते. तसेच हवामान बदलाविषयीचे संशोधन, पावसाचा अंदाज, जागतिक तापमान वाढीचे निरीक्षण यासारखी कामे ही संस्था करत असते. आपण पाहिले आहे की पृथ्वीवर सजीव हे आपल्या गरजा भागवण्यासाठी हवा, पाणी आणि जमीन या नैसर्गिक संसाधनाचा वापर करतात. आपण हे तिन्ही घटक अभ्यासत असताना पाहिले की सजीवांसाठी उपलब्ध असलेली जमीन ही फक्त 29% एवढीच आहे. तसेच पिण्यासाठी उपयुक्त पाणी हे फक्त 0.3% एवढेच आहे आणि हवेतील ऑक्सिजनचे प्रमाणसुद्धा फक्त 21% एवढे आहे. या आकडेवारीतून समजते की सजीवसृष्टीसाठी या उपलब्ध होणाऱ्या गोष्टी खूप कमी प्रमाणात आहेत, पण सजीवांच्या अस्तित्वासाठी त्या पुरेशा आहेत. फक्त माणसाने स्वतःच्या हव्यासावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. नैसर्गिकरित्या जे उपलब्ध आहे ते काळजीपूर्वक आणि जपून वापरावे. नैसर्गिक घडामोडीमध्ये सुद्धा माणसाने हस्तक्षेप करणे चुकीचे आहे. अन्यथा नैसर्गिक गोष्टीमध्ये केलेल्या हस्तक्षेपाचे परिणामसुद्धा माणसालाच भोगावे लागू शकतात. मुलांनो, सुरुवातीपासून बराचसा भाग तुम्ही पाहिला, ऐकला आणि समजून घेतला. आता आपण या पाठातून काय शिकलो ते थोडक्यात पाहूया. या पाठातून आपण शिकलो की सजीवांच्या मूलभूत गरजा भागवणारे व निसर्गातून मिळणारे घटक म्हणजे नैसर्गिक संसाधने. तसेच हवा, पाणी व जमीन ही महत्त्वाची नैसर्गिक संसाधने आहेत. त्याचबरोबर जमीन आणि मृदा ही एकच नसून त्यामध्ये फरक आहे. मृदेमध्ये जैविक व अजैविक घटक असतात. तसेच हवेमध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, निष्क्रिय वायू, बाष्प व धूलिकण यासारखे अनेक घटक असतात. त्याचबरोबर आपण पाहिले की ओझोनचा थर हा पृथ्वीचा संरक्षक कवच आहे आणि नैसर्गिक संसाधने काळजीपूर्वक व काटकसरीने वापरणे गरजेचे आहे. मुलांनो, या ठिकाणी आपला हा पाठ संपत आहे. पुन्हा भेटूया अशाच नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत पाहत राहा, शिकत राहा. धन्यवाद.